नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूयात आजची विशेष बातमी. वाई नगर परिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानाला मतदारांनी उत्साहात प्रतिसाद दिलाय. नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार तर 11 प्रभागातील 22 नगरसेवक पदांसाठी तब्बल 61 उमेदवार रिंगणात असल्याने शहराच्या राजकीय वातावरणाला आज चांगलेच तापमान मिळाले. सकाळी 7:30 वाजता शहरातील एकूण 34 मतदान केंद्रावर मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळच्या गारठ्यामुळे मतदानाची गती मंदावली होती, मात्र दुपारनंतर सर्व वयोगटातील मतदारांनी केंद्रांवर मोठ्या संख्येनं गर्दी केल्याने मतदान प्रक्रियेला वेग आला. अनेक मतदान केंद्रांवर सायंकाळी 5:30 नंतरही रांगा दिसून येत होत्या. प्रभाग क्रमांक 8मधील मतदान केंद्राच्या बाहेर 2 उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ बाचाबाची झाली. वाद वाढताच परिस्थिती काही काळ तणावपूर्ण झाली होती, मात्र पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे घटनास्थळी तात्काळ पोहोचल्याने परिस्थिती नियंत्रणात आली आणि पुढील कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. आणि याशिवाय शहरातील आणखीन 2 ठिकाणी किरकोळ वादावादी झाले, मात्र त्याला मोठे स्वरूप न देता मतदान प्रक्रिया सुरळीत राहिली. नगर परिषदेच्या शाळा क्रमांक 8-5 तसेच सेंट थॉमस मतदान केंद्रावर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान थांबले. तांत्रिक पथकाने तातडीनं दुरुस्ती केल्यानंतर मतदान पुन्हा सुरू झाले. नगरपालिकेची निवडणूक म्हणून विविध पक्षांच्या मोठ्या नेत्यांनी शहरातील मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, माजी आमदार मदनदादा भोसले, खासदार नितीन पाटील, सुरभी भोसले, दीपक ननावरे, प्रतापराव पवार, यशराज भोसले, शिवसेनेचे तालुका प्रमुख रवींद्रप्पा भिलारे तसेच सर्वच पक्षांचे स्थानिक पदाधिकारी दिवसभर केंद्रावर फिरताना दिसले. एकूणच किरकोळ वादावादी आणि काही मशीन बिघाड वगळता वाई नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक शांततेत आणि उत्साहात पार पडली. मतदारांच्या मोठ्या सहभागामुळे निवडणुकीची टक्केवारी समाधानकारक राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. आता सगळ्यांचे लक्ष निकालाकडे लागलेले आहे. सातारा वाई प्रतिनिधी प्रवीण नवघरे यांचा रिपोर्ट.